मित्रांनो, ही गोष्ट ना कपड्यांची नाही आहे बरं का. ही गोष्ट आहे तुमच्या दृष्टिकोनाची. बघा ना, चित्रात दाखवल्याप्रमाणे ना नवीन नवरा बायको ना एका घरी राहायला जातात आणि घरात जेव्हा प्रवेश केल्यानंतर त्यांना समोरच्या बाजूच्या बंगल्यात ना एक युविनी असते, म्हणजे एक स्त्री असते, एक बाई असते, तुम्ही काही एक्झाम्पल एक कोणीही असते, ती जी ना घरची कामं करून आपले कपडे समोरच्या दोरीवरती ना रोज सुकवत घालत असते. आणि जी नवीन जोडपं आलं असतं ना त्या बंगल्यात राहणारं, ते बोलतं, त्यातली ती जी बाई असते ना ती रोज समोरच्या बाईला बघते कपडे सुकवताना आणि रोज बोलते, काय बाई आहे, हिला कपडे सुद्धा धुता येत नाहीत, साधे सगळे कपडे मळलेले असतात हिचे, काय धुते ही, एकतर हिच्याकडे डिटर्जंट नसेल, नाहीतर हिला कपडे धुता येत नसतील, नाहीतर हिचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, फक्त पाण्यातून काढून दोरीवर टाकते की काय, काहीच आयडिया नाही आहे. असं करत करत ना महिना होतो. ती बाई जेव्हा पण समोरची बाई येते ना कपडे सुकवायला, ती बाई बसून हाच विचार करते, आज काय झालं असेल बरं, आज हिचं पाणी संपलं आहे की आज हिचं डिटर्जंट संपलं आहे. आणि ती जेव्हा समोरच्या बाईला बोलत असते ना तेव्हा तिचा नवरा ना तिच्या बायकोकडे बघत असतो, रोज बघतो रोज. आणि हे असं एक महिनाभर चालतं. नंतर तिला असं वाटतं की ज्याचे कपडे ती धुवत असेल ना त्याचं कामच कदाचित मळकं असेल, त्याचं कामच कदाचित एवढं मळलेलं असेल ना की ते डाग घासून घासून सुद्धा जात नाहीत. पण ती हाही विचार करते, जर कपडे एवढे मळलेले आहेत तर मग ही बाई नवीन तरी कपडे का नाही घेत, सारखे तेच कपडे धुते सुकवते, तर काय प्रॉब्लेम आहे, तिच्या काहीच समजण्यात नसतं. महिना होऊन पार निघून जातो आणि नंतर आहे ना नेहमीप्रमाणे ती बाई परत खिडकीत बसते आणि समोरचे कपडे बघत असते. पण ह्या वेळेला ना तिला समोर कपडे एकदम पांढरे शुभ्र दिसतात. तुम्ही विश्वास नाही ठेवतील, समोरचे कपडे अगदी चकचकीत साफ स्वच्छ असतात. असं कसं होतं? ती बाई एकदम विचारात पडते, अरे आज चक्क हिने कपडे स्वच्छ धुतले. तेवढ्यात माहिती तिचा नवरा काय म्हणतो, तिचा नवरा म्हणतो की बाई मी आहे ना आज सकाळी कपडा घेऊन ना आपली खिडकी पुसली आहे आणि खिडकी एवढी मळलेली होती ना की समोरचं काही दिसत नव्हतं. नवऱ्याचं हे बोलणं ऐकून ना तिची धुंद पार उडून जाते. महिनाभर तिने फक्त ना समोरच्याला बाईला नावच ठेवली असतात, पण जेव्हा की चुकी तिची असते. स्वतःच्या खिडकीला एक कपडासुद्धा मारू नव्हती शकली ती. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, बघा मला कोणाला जज करायचं नाही आहे, पण माझी ही रिक्वेस्ट आहे ना की माणसं ना समोरच्याला लगेच जज करतात. आपण समोरच्याला बघतो का की समोरचा व्यक्ती काय करणार आहे किंवा काय करतो किंवा काय करत असेल, नाही, पण समोरच्याला आपण जज करताना ना एक सेकंदचा पण वेळ लावत नाही. आणि माणसं ना अशीच असतात, जेव्हा वेळ आपल्यावर येते ना तेव्हा आपलं तोंड बंद होऊन जातं, आपल्याकडे शब्द नसतात बोलायला. पण जेव्हा वेळ समोरच्याची असते ना तेव्हा त्याला एवढं जज करतो ना की तुम्ही तर एक पुस्तक लिहून टाकतील, एवढं जज करून बसतात समोरच्याला. असं नसतं मित्रांनो, असं नसतं. आणि आयुष्यात ना ही गोष्ट हमेशा घडते की माणूस जज करण्यात कधीच कमी कसर सोडत नाही. एवढं जज करतो ना समोरच्याला की समोरचा असा वागतोय, तसा वागतोय, हे करतोय, ते करतोय, बऱ्याच गोष्टी. बघा, माझ्या चॅनलचा मुख्य उद्देश ना कोणाला हर्ट पोहोचवायचं नाही आहे किंवा कोणाला दुःख द्यायचं नाही आहे, कोणाच्या ऋणी कोणाच्या त्रुटी सांगायचं बिलकुल नाही आहे. माझ्या चॅनलचा मेन उद्देश हे आहे ना की जेव्हा मी काही गोष्ट सांगते किंवा मी काही उदाहरणातून तुम्हाला काही एक्सप्लेन करते तर मला एवढंच सांगायचं असं की माणूस आत्ताच्या जगात ना माणूस आहेत, माणसं आहेत, पण माणुसकी नाही आहे. माझा व्हिडिओ बघून तुमच्यातली थोडी तरी माणुसकी मला जागवायची आहे आणि मला बिलीव्ह आहे की तुमच्यातली माणुसकी ना आज ना उद्या कधीतरी ना जागी होईलच. एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा असं बऱ्याच लोकांना जज करत असतात. अजाणतेपणी ना आपण एखाद्याला जज करून जातो, मुद्दाम नाही सांगत आहे, पण अजाणतेपणी सुद्धा आपण एखाद्याला जज करून जातो. पण त्यावेळेला सुद्धा ना आपल्याला माहीत नसतं की चुकी खरंच आपली आहे की समोरच्याची आहे की समोरचाच तसा आहे.
जेव्हा आपण आपली चप्पल समोरच्याच्या पायात घालून परफेक्ट आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा आपल्याला समजेल. लोक असं म्हणतात की माझ्या चप्पलेत पाय ठेवून बघ म्हणजे तुला समजेल. पण आपण आपलीच चप्पल समोरच्याला देऊ आणि समोरच्याचे पाय त्याच्यात ठेवूत आणि बघूत का तो आपल्या जागेवर फिट होऊ शकतो का? नाही ना. मग आपण कसं समोरच्याला सांगू शकतो की समोरचा आपल्या जागेवर बरोबर फिट होईल? नसतं असं. गोष्टी समजायला बऱ्याच आयुष्य निघून जातं आणि गोष्टी ज्याला समजायच्या असतात ना त्या झटकन समजतात आणि ज्याला समजायच्या नसतात ना त्याला समजतच नाही. तो फक्त हेच विचार करेल, अरे हिने तर गोष्ट कपड्याची सांगितलेली, कपडे धुत होते, मी अचानक कुठे बडबड बडबड करायला लागली. आयुष्यात छोटीशी गोष्ट जरी असती ना तरी त्याचा लिंक तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये लावायला शिका. छोट्या गोष्टीतून पण ना खूप शिकायला मिळतं. पण जर ते तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही त्याच्यातून शिकलात तर. साधं जेवत होती मी, जेवता जेवताना इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती एखादी रील आली आणि त्या रीलमध्ये मी बघितलं तर ती बाई अक्षरशः असं 2 सेकंदसाठी ना अशी चक्रावून गेली की अरे तिला असं एकदम चुकल्यासारखं झालं की अरे यार खिडकी तर माझीच साफ नव्हती पण मी बिचारी उगीच त्या बाईला महिनाभर कोसत बसली. ही गोष्ट तिच्या नवऱ्यालाही माहीत होती पण तिच्या नवऱ्याने एकदाही तिला जाणून दिलं नाही की तुझी चूक आहे किंवा तुझं प्रॉब्लेम आहे किंवा तुझ्यामुळे अरे तूच खिडकी साफ नाही केलीस. नाही, त्याने ऑब्झर्व केलं. या ऑब्झर्वेशनमध्ये ना त्याला ही गोष्ट समजली की आता बस याच्या पुढे संयम नाही आहे, हिला नाही समजू शकणार. त्याच्यामुळे त्याने उचलला कपडा खिडकी पुसून घेतली. तिला आपली चुकी आपणाप कळली. आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. नवरा बायको असतील ना, नवरा बायको तुम्ही लोक, तर आपण ना लगेच भांडायला उठतो. समोरचा बोलला की लगेच त्याच्या अंगावर धावतो, अरे तुला हे दिसत नाही का, अरे तुला ते दिसत नाहीत का, तू अजून हेच केलंस, तू अजून हे केलंस नाही. आल्यापासून गेल्यापर्यंत अरे तुरेचीच भाषा असते आणि अरे तुरेवरतीच आपलं आयुष्य संपून जातं. पेशन्स कोणत्याच रिलेशनमध्ये नाही आहे आणि ज्याच्याकडे पेशन्स असतील ना त्याला समज असते. तुम्ही रिलेशनमध्ये आहेत, तुम्ही नवरा बायको आहेत, तुम्ही फ्रेंड्स आहेत, तर तुम्ही पेशन्स ठेवा. एक लेवलवरती ना तुम्ही समोरच्याला वेळ द्या. वेळ या गोष्टीचा नका देऊ की तुमच्या रिलेशनला तो कुठपर्यंत पोचवत आहे. वेळ या गोष्टीचा द्या की तो गोष्टींना कितपत समजतोय. जेव्हा एखाद्याला समज नाही येत आहे तर ती गोष्ट कुठे स्टॉप करायची ह्याची समज समोरच्याला नक्कीच असते. त्यामुळे ना प्रत्येक गोष्टीला वेळ द्या आणि वेळ द्यायला तुम्हाला आलाच पाहिजे. पेशन्स ठेवले त्या नवऱ्याने महिनाभरानंतर त्याने क्लीन केलं आणि तिला तिची चूक दाखवली तेव्हा तिला गिल्टी फील झालं. हेच जर भांडण केलं असतं, अरे रवीपणा केला असता, सीन असा नसता, सीन कदाचित डिफरंट असता. ह्या गोष्टीत 2 गोष्टी लपल्यात. कशा घ्यायच्या ह्या तुमच्यावर आहेत. सो माझ्या चॅनलचा उद्देश कोणाला हर्ट पोहोचवायचा बिलकुल नाही आहे. मला बोलायला आवडतं, गोष्टी सांगायला आवडतात. तुमच्या डेली लाईफमध्ये जर ह्या गोष्टींचा थोडा जरी फायदा झाला तर मला खूप आवडेल. सो बाय. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. मला त्याच्यातून थोडीफार मोटिवेशन मिळतं अजून व्हिडिओ टाकायचं. बाय बाय. आज व्हिडिओ खूप मोठी